आजच्या दक्षिण भारत जैन सभा 100व्या अधिवेशनाच्या निमित्तानं उपस्थित असणारे मंत्रिमंडळातील माझे सहकारी जयंतराव पाटील, हसन मुश्रीफ, बाळासाहेब पाटील, उदय सामंत, तसंच सतेज पाटील, राजेंद्र पाटील यड्रावकर, विश्वजित कदम, खासदार संजय काका पाटील, कल्लाप्पण्णा आवाडे, विधिमंडळातील माझे सहकारी सुधीर गाडगीर, अनिल बाबर, अरुण लाड, सुरेश खाडे, तसंच गीता जैन, सुमनताई पाटील, प्रकाश आवाडे, राजू शेट्टी, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, जे ह्या सगळ्याचे प्रमुख आहेत ते आपले रावसाहेब पाटील बोरगावकर, अभय पाटील, संजय पाटील, वीरकुमार पाटील, प्रकाश हुक्केरी, शिवाजीराव नाईक, भालचंद्र पाटील, रावसाहेब पाटील चेअरमन, सुरेश पाटील, सुरेश पाटील, सुदर्शन हेरले, राजू आवळे, शरद पाटील, जयश्रीताई पाटील, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, वैभव नायकवडी, रवी माणगावे, जितेश कदम, रोहित आर पाटील, शिवाजीराव नाईक, संजय बजाज, एवाय पाटील, ॲडव्होकेट धनंजय गुंडे, लेखक डॉक्टर चौगुले, सर्व दक्षिण भारत जैन सभा याचे उपस्थित असणारे पदाधिकारी, दोन्ही राज्यातून उपस्थित असलेले सर्व माझे बंधू भगिनी, पत्रकार मित्र, स्टेजवरचे सर्व मान्यवर आणि माझ्या तरुण मित्रांनो, वेळ बराच झालेला आहे. ही वस्तुस्थिती, अनेकांचे विचार आपण ह्या निमित्तानं ऐकलेले आहेत. खरं तर ह्या कार्यक्रमाला मला सुरुवातीला सांगण्यात आलेलं होतं की राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई साहेब दोघंही त्या ठिकाणी उपस्थित राहतील. पण काही कारणानिमित्तानं महत्त्वाच्या पदावर काम करत असताना काही घटना अशा प्रकारच्या घडतात की तिथं जावंसं वाटत असताना देखील काही अडचणी निर्माण होतात. तशा अडचणी ह्या दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये निर्माण झाल्या आणि ते दोघंही येऊ शकले नाही. मला स्वागताध्यक्ष म्हणून राजेंद्र पाटील यड्रावकरांनी खूप आग्रह केला होता की दादा, महाराष्ट्र आणि कर्नाटक देशभरातील आलेले सन्माननीय जैन बांधव, जैन समाजाचे हितचिंतक, बंधू भगिनी, ह्या सगळ्यांच्या ह्या शतक महोत्सवी अधिवेशनाला तुम्ही आलं पाहिजे. राजकीय जीवनामध्ये काम करत असताना अनेक प्रकारचे अधिवेशन येत असतात. ते आपण पाहत असतो, तिथं चर्चा होत असते, काही ठराव होत असतात, त्याच्यातनं काही महत्त्वाचे निर्णय देखील होत असतात. शेवटी देशाला स्वातंत्र्य मिळून उद्याच्या 15 ऑगस्टला 75 वर्ष पूर्ण होतात. मी नेहमी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना सांगतो, काळ वेळ कुणाकरता थांबत नसतं. हे अधिवेशन 3 वर्षांनी होतं. त्यालाही कारण आहे की 2 वर्ष संपूर्ण देशात, राज्यात, जगात करोना होता आणि करोनाच्यामुळं इच्छा असताना देखील असे मोठे मोठे कार्यक्रम अनेकांना घेता येत नव्हते आणि त्याच्यामुळं हे त्रैवार्षिक शतक महोत्सवी अधिवेशन आहे. तसं बघितलं तर दक्षिण भारत जैन सभेच्या 123 वर्षाच्या इतिहासातलं हे शताब्दी महोत्सवी अधिवेशन महाराष्ट्रामध्ये होत आहे, तेही आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये होत आहे आणि त्याचा एक महाराष्ट्राचा नागरिक या नात्याने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मनापासूनचा आनंद आहे. या अधिवेशनाच्या निमित्तानं अनेकांचे सत्कार देखील आपण इथं घेतलेले. त्या संदर्भामध्ये केवळ दक्षिण भारतातल्या नव्हे तर समस्त जैन बांधवांच्या न्याय हक्काचा लढा संविधानिक मार्गाने पुढे घेऊन जाण्यात हे अधिवेशन अतिशय महत्त्वाची भूमिका बजावेल याबद्दल माझ्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही. नांदणी मठाचे स्वस्तिक श्री जिनसेन भट्टाचार्य महास्वामीजींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काल अधिवेशनाचं उद्घाटन झालं आणि आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं इथं आजचा हा कार्यक्रम घडतोय. आजच्या कार्यक्रमाचं निमित्त साधून श्रीमती कळंत्रे श्राविकाश्रमाच्या नूतन वास्तूचं आणि शेठ राध धावडा दिगंबर जैन बोर्डिंगच्या नवीन इमारतीचं एक हॉस्टेल आपल्या मुलींच्या करताय, एक हॉस्टेल आपल्या मुलांच्या करताय
त्याही नवीन इमारतीचं लोकार्पण आपण या निमित्तानं केलेलं आहे. आणि हे समाजोपयोगी कार्याबद्दल माझ्या दक्षिण भारत जैन सभेच्या पदाधिकाऱ्यांचं, सभासदांचं, बंधू भगिनींचं, तुम्हा सर्वांचंच अभिनंदन देखील करतो आणि धन्यवाद पण देतो. आज हे अधिवेशनाचं निमित्त साधून समाजामध्ये अनेक वर्ष चांगलं काम करणाऱ्यांना एक पुरस्कार द्यावा, त्यांनी चांगलं केलेल्या कामाच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करावी, त्यांचा आदर्श आपण समाजाच्या समोर ठेवावा. ह्याच अनुसरून ज्येष्ठ नेते श्री कल्लप्पा आवाडे दादांना कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण सेवा पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं. त्याबद्दल महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी जनतेच्या वतीनं मी दादांचंही मनापासून अभिनंदन करतो. आम्ही समाजकारण राजकारणात काम करत असताना, सहकारात काम करत असताना अनेकदा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळेस आम्हाला कामाची संधी मिळाली त्यावेळेस दादांशी पण खासदार म्हणून दादांनी केलेलं काम, साखर कारखानदारीमध्ये केलेलं दादांनी काम, वस्त्रोद्योग डिपार्टमेंटमध्ये सूतगिरण्यांमध्ये दादांनी केलेलं काम, कितीतरी कामाचा दाखला त्या ठिकाणी देता येईल. परंतु आता त्यांचं वय देखील झालेलं आहे आणि उत्तम पद्धतीनं काम केल्याबद्दल आज आपण त्यांचा यथोचित त्या ठिकाणी सत्कार केलेला आहे. त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यांना दीर्घायुष्य लाभावं, त्यांच्या हातून अशाच प्रकारे नवीन पिढीला मार्गदर्शन मिळावं अशी परमेश्वराचरणी देखील मी प्रार्थना करतो. स्वर्गीय बापूसाहेब बोरगावे यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या चिरंजीवांना आपण तो पुरस्कार त्यांच्या हातामध्ये दिला आणि स्वर्गीय बापूसाहेबांना मी सुरुवातीलाच आदरांजली अर्पण करतो. स्वर्गीय बापूसाहेब आणि समस्त बोरगावे कुटुंबियांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल देखील कृतज्ञता व्यक्त करतो. समाज जे चांगलं काम करतात त्यांची आठवण नेहमी ठेवतो, तो कदापि विसरू शकत नाही आणि त्याच्यामुळेच आपण हे आजचे महत्त्वाचे कार्यक्रम घेतले. 20व्या शतकातील प्रथमाचार्य शांतीसागरजी महाराज यांचं जीवनचरित्र असलेलं धर्मचरित्र नायक या ग्रंथाचं देखील प्रकाशन आज एवढ्या प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीनं दक्षिण भारत जैन सभेच्या सभादर्शक स्मरणिकेचं प्रकाशन आपण केलं. त्याच्याबद्दल आमचे हायर अँड टेक्निकल एज्युकेशन मिनिस्टर उदय सामंतांनी भूमिका मांडली. अलीकडच्या काळामध्ये नवीन पिढीमध्ये वाचनाची आवड दुर्दैवाने कमी होत चाललेली आहे. पूर्वी हे आपल्याला पाहायला मिळायचं नाही, परंतु काळानुरूप माणसं बदलत जातात. मोबाईल फोन आलेले असल्यामुळं जग एकदम जवळ आलेलं आहे. सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो आणि त्याच्यातून आपल्याला जी बातमी पाहिजे तेवढीच बातमी वाचता येते, हे त्याच्यातनं पुढं आलेलं आहे. आणि त्याच्यामुळं अशा थोर ज्या महामानवांनी, ज्या लोकनायकांनी उत्तम पद्धतीचं काम केलेलं आहे त्यांचं पुढच्या पिढीला अनेक वर्ष हे सगळं माहिती मिळाली पाहिजे. याच्यातूनच आज आमच्या डॉक्टर चौगुल्यांनी त्यांनी स्वतः लेखन केलेलं आहे आणि हा समाज कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं दोन्ही भागातल्या लोकांना या ग्रंथाचं वाचन करता यावं. महाराष्ट्रातल्या लोकांच्या करता मराठी आणि कर्नाटकच्या लोकांच्या करता कन्नड भाषेमध्ये हे प्रकाशन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. खरं तर एकंदरीतच दक्षिण भारत जैन सभेनं महाशताब्दी अधिवेशनाच्या निमित्तानं हाती घेतलेले काही उपक्रम आहे त्याच्याबद्दल मी जैन सभेचं अभिनंदन करतो. आणि शेवटी मला पण ह्या संदर्भामध्ये अल्पसंख्याक जैन समाजाच्या विकासाच्या योजना आणि मागण्या ह्या दिल्या. सुरुवातीला भाषण करत असतानाच सोपं असतं, सांगत असताना हे झालं पाहिजे, हे केलं पाहिजे. आता मंत्रिमंडळातले माझे सगळे सहकारी अतिशय सहजगत्या सांगत होते, हे करून टाकू, हे देऊन टाकू, ह्याला काही अडचण नाही. परंतु आता शेवट माझ्याकडे आलेला आहे आणि या संदर्भात मी एवढंच सांगतो. मगाशी आमच्या जयंत पाटील साहेबांनी पण सांगितलं की बाबा अजित पवारला अशा प्रकारची सवय. खरं आहे, समाजामध्ये आपल्याला कामाची संधी दिल्यामुळं
दिल्यानंतर जे काही आपल्याला देता येणं शक्य असेल ते देण्याचा मनापासूनचा प्रयत्न केला गेला पाहिजे। त्याच्यामध्ये जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करायचा नसतो, माणुसकीचा विचार करायचा असतो। ही देखील शिकवण पवार साहेबांनी आम्हाला त्या बाबतीमध्ये दिलेली आहे। आणि त्याच्यामुळेच आज जरी मुख्यमंत्री आलेले नसले तर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आम्ही सगळेजण काम तिथं करतोय। आणि हे काम करत असताना जे आता काही मुद्दे त्याच्यात काही आमच्या जयंत पाटलांनी पण समजून घेतले, मी पण समजून घेतले, उदय असेल, आमचा विश्वजित असेल, आमचा सतेज असेल, बाळासाहेब हसन मुश्रीफ असतील, आम्ही सगळ्यांनीच ते समजून घेण्याचा प्रयत्न केला। मी आपल्याला या अधिवेशनाच्या निमित्तानं शब्द देतो की पुढचं आमचं अधिवेशन जुलैमध्ये पावसाळी अधिवेशन आहे। त्याच्या आधी साधारण मे एंडला किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मी या संदर्भातली एक बैठक मंत्रालयामध्ये घेऊन या संदर्भात जे कोण प्रमुख व्यक्ती आहे त्यांना बोलून घेईन आणि या समाजाच्या करता जे जे करता येणं शक्य असेल ते करण्याच्या करता मी यत्किंचितही कमी पडणार नाही, हा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो। मित्रांनो, इथं सांगत असताना अनेकांनी सांगितलं, राजू शेट्टींनी सांगितलं, मुश्रीफांनी सांगितलं, जयंतरावनी, विश्वजितनी, सगळ्यांनी सांगितलं की या समाजामध्ये माझा शेतकरी समाज मोठ्या प्रमाणावर आहे, तो आता अल्पभूधारक झालेला, अत्यल्पभूधारक झालेला आहे। अतिशय थोडी जमीन राहिलेली आहे। काही काहींना तर दिवसभर काम केल्याशिवाय संध्याकाळी त्यांची चूल पेटू शकत नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे। परंतु कष्ट करण्याची, त्याच्यामध्ये घाम गाळण्याची मनापासूनची या समाजाची तयारी असते आणि तशा पद्धतीनं तो वागत असतो। हे सगळं काम करत असताना मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे, मधल्या काळामध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आलो सत्तेवर, त्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांनी 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ केलं। त्यावेळेस काही निर्णय आम्ही घेतलेले होते। वेळेमध्ये परतफेड करणाऱ्या शेतकऱ्याला पण 50,000 रुपये दिले गेले पाहिजेत, अशा प्रकारची भूमिका आम्ही मांडली। पण कोरोनाच्यामुळे आम्हाला ते प्रत्यक्षात अंमलात आणता आली नाही। यावेळेस मात्र अर्थसंकल्पामध्ये आम्ही जाहीर केलं आणि त्याच्यात मला अभिमान आहे की सगळ्यात मोठ्या प्रमाणावर माझ्या कोल्हापूर सांगली परिसरातला शेतकरी हा वेळेमध्ये परतफेड करत असतो। त्याच्यामुळे त्यांचा हक्क आहे, त्यांना ते पैसे मिळाले पाहिजे। मी इथं बाळासाहेब पाटील बसले, त्यांना सांगितलं लवकरात लवकर मला वेळेमध्ये परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी द्या, म्हणजे त्यांच्या अकाउंटला डायरेक्ट पैसे पास ऑन करण्याचं काम हे महाविकास आघाडीच्या वित्त विभागाच्याकडनं निश्चितपणे केलं जाईल। त्याचबरोबर इतर पण काही प्रश्न आहेत 2 लाखाच्या वरचे, त्याही संदर्भामध्ये मी मध्ये बोलत असताना सांगितलं की आम्ही स्टेप बाय स्टेप पुढे चाललेलो आहे। त्याही बद्दलचा निर्णय हा आम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे नजीकच्या काळामध्ये त्या ठिकाणी घेऊ। पण मी एक गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगेन, आपण सगळेजण या भारतामध्ये राहत असताना, संविधान मानत असताना, कायदा मानत असताना, नियमाचं पालन करत असताना जर कुठल्या आजूबाजूच्या राज्यामध्ये आपल्यापेक्षा काही वेगळं देण्याचा प्रयत्न ते सरकार करत असेल तर हे महाराष्ट्र आहे। याच्यामध्ये महा आणि राष्ट्र असे दोन्ही शब्द येतात आणि त्याच्यामध्ये शाहू फुले आंबेडकरांचं, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेत असतो। त्याच्यामुळं आजूबाजूच्या राज्यामध्ये आपल्या समाजाच्या करता ज्या काही गोष्टी केल्या जातात त्याच्यामध्ये महाराष्ट्र कुठं मागं राहणार नाही, ही पण खात्री मी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्व सहकारी मित्रांना देऊ इच्छितो। तसं बघितलं तर जैन सभेच्या शताब्दी महाधिवेशनाची राजकीय पक्षांचे, संस्थांचे, संघटनांचे प्रतिनिधी हे एकाच व्यासपीठावर आहेत। त्याच्यामध्ये राजकीय भूमिका वेगळी असली तरी समाजाच्या बद्दल बांधिलकीतून जैन बांधवांच्या प्रेमापोटी वेगवेगळ्या राज्यातली, पक्षातली, संघटनांमधील मान्यवर एकाच व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि ही आपल्या समाजाची, विचारांची, कार्याची ताकद आहे। कुणाचाही द्वेष न करता सर्वांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर चालत राहण्याचा हा संदेश या शताब्दी अधिवेशनाच्या माध्यमातून सर्वांच्या पर्यंत, शेवटपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सगळेजण कराल, हा देखील खात्री आणि विश्वास मी व्यक्त करतो। हा अहिंसेचा संदेश आहे, हा प्रेमाचा संदेश आहे आणि हा देणारा जैन समाज
अहिंसो परमो धर्म या तत्वानं आमचे जैन बांधव त्या ठिकाणी वागत असतात. मी ज्या बारामती भागातनं गेले 32 वर्ष प्रतिनिधित्व करतोय त्याही भागामध्ये हा समाज फार मोठ्या प्रमाणावर काम करतो, राहतो, व्यवसाय करतो. हे जे काही आपापल्या परीनं आपलं उपजीविकेचं साधन निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातनं परिवाराला आधार देण्याच्या करता जे जे करावं लागेल ते करण्याचा प्रयत्न ते करत असतात आणि सर्वांशी मिळून मिसळून राहणारा हा समाज आहे. ह्याच्यामध्ये वाद, हिंसा, तंटा न करता शांततेनं सामंजस्यानं जगणारा या समाजाच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असणारा समाज म्हणून उभा महाराष्ट्र जैन बांधवांच्याकडे बघतो. महाराष्ट्राच्या मातीमध्ये पूर्वापार राहत असलेला आणि इथल्या संस्कृतीची एकरूप समरूप झालेला जैन समाज बांधव ही महाराष्ट्राची आणि आपल्या भारत देशाची मोठी ताकद आहे. ही ताकद महाराष्ट्र नक्की जपेल, वाढवण्याच्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. याबद्दल पण तुम्ही महाविकास आघाडीच्या सरकारवर विश्वास ठेवा. राष्ट्रकुल चालुक्याच्या राजवटीच्या पहिल्या 1000 वर्षापासून जैन धर्माचं अस्तित्व महाराष्ट्रामध्ये आहे आणि इथल्या अनेक शासनकर्त्यांनी जैन धर्माचं अनुपालन केलेलं आहे. प्राचीन हिंदू बौद्ध लेण्यांच्या बरोबरीनं जैन लेणीही आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतात. हिंदू बौद्ध जैन लेणी एकत्र असण्याची ही परंपरा, ही संस्कृती आपल्याला पुढे घेऊन जायची आहे. सर्वांनी मिळून महाराष्ट्राला, देशाला विकासाच्या वाटेवर घेऊन जायचंय. हा संदेश या महाअधिवेशनाच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये गेला पाहिजे. मित्रांनो, आपण बघतोय आज देशामध्ये किंवा राज्यामध्ये काय चाललंय. जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम, काही दुर्दैवी प्रकार हे आपल्या परिसरामध्ये होत आहे. कुठल्याच जातीनं, कुठल्याच धर्माने, कुठल्याच पंथानी एकमेकाच्या बद्दल अनादराची भावना सांगितलेली नाही. प्रत्येकाने एकमेकाचा आदरच केला पाहिजे, सन्मानच केला पाहिजे. ती आपली संस्कृती आहे, तो आपला इतिहास आहे, ती आपली परंपरा आहे. त्याला कधी आपण विसरता कामा नये. काही स्वतःच्या राजकीय इच्छापोटी, स्वार्थापोटी कुठंतरी समाजामध्ये अंतर वाढवण्याचं काम करतात. ह्याच्यातनं आपण काय साध्य करणार आहोत, कशा करता हा प्रयत्न केला जातो. गुड्या गोविंदांनी आपण सगळेजण नांदतोय. काही अडचणी आल्या तर एकत्र बसून चर्चेच्या माध्यमातून त्या अडचणी सोडवता येतात. त्याच्याबद्दल काही अडचण येत नाही. चर्चा हे फार महत्वाचं एक त्याच्यातलं माध्यम आहे, हे पण आपल्याला विसरता येणार नाही. याही गोष्टीचा विचार आपण सर्व सहकारी मित्रांनी या निमित्तानं केला पाहिजे. आज आमचं पोलीस दल काम करत असताना कायदा सुव्यवस्था चांगली राहण्याच्या करता अहोरात्र प्रयत्न करताय. अहोरात्र सगळ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करताय. पण त्याच्यातूनच काहीतरी भावनिक मुद्दा काढून, काही धार्मिक मुद्दा काढून कुठंतरी तेढ निर्माण करण्याचं काम करायचं हे महाराष्ट्राला आणि भारताला परवडणारं नाही. तुम्ही शेजारच्या श्रीलंकेमध्ये बघा काय चाललंय. तिथं जे राज्यकर्ते होते त्यांची घरं पेटवली, पळून गेले. गाड्या सकट लोकप्रतिनिधींना पाण्यामध्ये ढकलून देत आहेत. महागाई प्रचंड वाढलेली आहे. ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या मिळत नाही. पाकिस्तानमध्ये काही दिवसापूर्वी पंतप्रधान बदलण्याची वेळ आली. हे जगात आजूबाजूच्या भागामध्ये घडतंय. रशियामध्ये युक्रेनची काय अवस्था झाली हे पण आपण पाहतोय. कदाचित आपल्याला वाटत असेल की आपल्याला काय करायचं ते तिकडं होत आहे. पण जगातल्या कुठल्या तरी मानवाच्या बाबतीमध्येच घडते ना. शेवटी तुम्ही मी मानवच आहात ना. त्याचा तर विसर आपल्याला पडता कामा नये. आणि म्हणून माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, ठीक आहे सरकार येतील, सरकार जातील. निवडणुकीच्या निमित्तानं ज्यांना कोणाला निवडून द्यायचंय त्याला निवडून देण्याचं काम मतदार करतील. मतदारांना देखील मताचा अधिकार दिलेला आहे. त्याचा वापर ते योग्य पद्धतीने करतात, त्याबद्दल पण आमच्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही. पण हे सगळं करत असताना शेवटी समाज एक संघ ठेवणं, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं, हे जसं आपण लोक अतिशय उत्तम पद्धतीनं करतात, त्याच्यात जर दुसरा कुठला समाज, कुठला धर्म चुकत असेल
तर ती चूक दाखवण्याची तयारी आणि ताकद आणि ती दुरुस्त करून घेण्याची पण मानसिकता ही आपली सगळ्यांची त्यामध्ये असली पाहिजे. हे मला या महा अधिवेशनाच्या निमित्तानं आवर्जून सांगायचंय. जैन धर्म आपल्या राज्यातले एक प्रमुख धर्म असून राज्यात चौथा सर्वात मोठा धर्म म्हणून या धर्माकडे बघितलं जातं. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील जैन बांधवांची लोकसंख्या 14 लाखापेक्षा अधिक आहे, तर एकूण लोकसंख्या 1.25% आहे. हे प्रमाण कमी असलं तरी जैन समाज देशातला सर्वाधिक साक्षर, ज्याचा उल्लेख मगाशी करण्यात आला, त्याच्यामध्ये उद्योग व्यवसायात आघाडीवर असलेला समाज आहे. त्यामध्ये आर्थिकदृष्ट्या संपन्न समाज म्हणून जैन समाजाकडे बघितलं जातं. जैन बांधवांनी हे यश सचोटीनं प्रामाणिकपणे मेहनत करून मिळवलेलं हे सुद्धा सर्वांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. राज्यात, देशात, जगाच्या पाठीवर जैन बांधवांनी आपल्या कार्यातून, मेहनतीतून एक स्वतंत्र स्थान निर्माण केलेलं आहे. याची पण बरीच उदाहरणं आपल्याला देता येतील. त्याच्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील अण्णांचं उदाहरण देता येईल. त्याच्यामध्ये व्ही शांताराम हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील सुवर्णयुग दाखवणारे, हे देखील त्यांचंही नाव घेता येईल. त्याच्यामध्ये स्टॉक एक्सचेंजची स्थापना करणारे प्रेमचंद रायचंद साहेब यांचाही उल्लेख करता येईल. डॉक्टर विक्रम साराभाई, ज्यांना फादर ऑफ इंडिया स्पेस प्रोग्राम असं ओळखलं जातं, त्यांचा उल्लेख करता येईल. त्याच्यामध्ये गिरणी कामगारांची पहिली संघटना बांधणारी अनसया साराभाई यांचा उल्लेख, गांधीजींचे आध्यात्मिक गुरु श्रीमद राजचंद्रजी जैन हे यांचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्याच्या संदर्भामध्ये पहिला धर्म परिषद हिंदू धर्मावर झालेल्या टीकेचं खंडन वीरचंद गांधी यांनी केलेलं होतं, यांचाही उल्लेख आपल्याला करता येईल. खान गौंड देसाई यांनी स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचे सेनानी म्हणून त्या ठिकाणी काम केलं होतं. महाराणा प्रताप यांचे सेनापती म्हणून भामाशाह हे देखील आपल्या जैन समाजामध्ये होते. पोर्तुगीज यांच्या विरुद्ध शौर्यानं लढणाऱ्या राणी अबक्का यांनी देखील उत्तम पद्धतीनं काम केलेलं होतं. आत्ताच ताजं उदाहरण द्यायचं म्हटलं तर सर्जिकल स्ट्राईकच्या वेळेस पाकिस्तानी विमानांना पळून लावणारे भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे देखील आपल्याच समाजाचे होते. हे भारतीयांना कदापि विसरता येणार नाही. आणि अनेक सामूहिक विवाह, पाणी प्रश्न सोडवण्याच्या करता सामाजिक काम करणारे आमच्या महाराष्ट्रातले शांतीलाल मुथा असतील किंवा सेवा कार्यातून पंजाब, काश्मीर, महाराष्ट्राला जोडणारे माझ्या पुण्याचे संजय नहार असतील किंवा आपल्या शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी असतील किंवा भारतीय जहाज उद्योग विमान निर्मितीचे सेठ वालचंद हिराचंद असतील किंवा नवल मल विरोधिया साहेब असतील किंवा मुंबई इलाख्याचे पहिले अर्थमंत्री अण्णासाहेब लठ्ठे साहेब असतील किंवा ताराचंद बडजाते असतील, गायक रवींद्र जैन असतील, कितीतरी लोकांची नावं त्या ठिकाणी घेता येतील. पण मी हे जरी सांगत असलो तरी आपण आधीच्या वक्त्यांनी सांगितलेली पण गोष्ट मला मान्य आहे की काही नावाजलेली माणसं जशी आहेत तसा फार गरीब समाज पण आपल्यामध्ये आहे आणि त्यांना इतरांच्या बरोबरीनं पुढे आणण्याच्या करता काही धोरणात्मक निर्णय, काही महत्वाचे निर्णय हे महाराष्ट्र सरकारने घेतलेच पाहिजे. या संदर्भामध्ये आमच्या कुणाच्याही मनामध्ये तिळमात्र शंका नाही आणि ते तुम्हाला नजीकच्या काळामध्ये झालेल्या सगळ्यांना पाहावयास मिळेल अशा प्रकारची पण खात्री मी आपल्या सगळ्यांना देऊ इच्छितो. माझ्या जैन बांधवांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं दीर्घायुष्य असणं. आपली आदर्श जीवन पद्धती आणि विचारांच्यामुळे जैन समाज हा दीर्घायुष्य आहे हे सुद्धा आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. हिंसेचा त्याग, अहिंसेचा अवलंब, वादांच्या पासून दूर, अत्यंत साधं शाकाहारी भोजन या जीवन पद्धतीमुळं देशात सर्वाधिक आयुष्यमान असलेला समाज म्हणून आपल्या जैन समाजाची ओळख आहे. आणि जैन समाजाचं हे रहस्य जाणून इतर समाजातल्या बांधवांनी देखील दीर्घायुष्य होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जैन समाजाकडून त्यांची मानवता, त्यांची उद्योगशीलता, त्यांची परोपकाराची भावना ही पण आपण सगळ्यांनी शिकली पाहिजे. ही पण बाब ह्या अधिवेशनाच्या निमित्तानं मला आवर्जून सांगायचे. अजूनही वेगवेगळ्या प्रकारचे विषय ह्या आपल्या अधिवेशनाच्या निमित्तानं होणारे
त्याबद्दल मला इथं अवगत करण्यात आलेलं आहे. त्याची चर्चा करा. त्याच्यातनं जो काही सार निघेल तो तुमच्या स्तरावर जी काही चर्चा होईल ती तुमच्या स्तरावर निर्णय घ्यायचे अधिकार आहेत, तिथं तुम्ही निर्णय घ्या. आणि जिथं मात्र आम्हा लोकांची, लोकप्रतिनिधींची, सरकारची मदत लागेल, सरकारचं सहकार्य लागेल. शेवटी हे महाविकास आघाडीचं सरकार आपल्या सर्वांचं आहे. अख्ख्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसांचं आहे. आणि ते दाखवण्याचा अतिशय मनापासूनचा प्रयत्न आम्ही सगळेजण उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली कृतीतनं त्या ठिकाणी करून दाखवू, हा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. आज प्रचंड संख्येने आपण इथं उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देतो, आपले मनापासून आभार मानतो. आमचे रावसाहेब पाटील आणि विशेषतः महाराष्ट्राच्या बाहेरनं, ज्या ज्या राज्यातनं, कर्नाटक असेल किंवा इतर भागातून जे जे माझे बांधव आलेले आहेत, माझ्या भगिनी आलेले आहेत, त्यांचं महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी जनतेच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिनेंद्र. धन्यवाद. धन्यवाद दादा. आणि यानंतर दक्षिण भारत जैन सभेचे खजिनदार